अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड 4 मार्चच्या रात्री गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरलं। सागर मोहोळकर याच्यावरती गोळीबार करण्यात आला। त्याच्यावरती 6 गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात तो गंभीररित्या जखमी झाला। सागर मोहोळकर हा कुस्तीचा फड गाजवणारा पैलवान, ज्यानं कुस्तीचा डाव सुरू असतानाच कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानाखाली मारली होती। पण हा सागर मोहोळकर कुस्तीच्या फडासह गुन्हेगारीतला खिलाडी सुद्धा आहे। या व्हिडिओतून पाहूयात की सागर मोहोळकर नेमका कोण। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 4 मार्चच्या रात्री जामखेडच्या नुराणी कॉलनी रस्त्यावरती 7:30 ते पावणे 8च्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सागर मोहोळकरवरती गोळीबार केला। दुचाकीवरून आलेल्या या दोघांनी गावठी कट्ट्यानं सागर मोहोळकरवरती एका पाठोपाठ एक 6 गोळ्या झाडल्या आणि यात सागर मोहोळकर तिथेच रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला। पोलिसांच्या माहितीनुसार 6 गोळ्यांपैकी 5 गोळ्या सागर मोहोळकरला लागल्या। हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावरती हल्ला केला होता। मोहोळकरच्या तोंडाला 2, डोळ्याला 1 आणि छातीवरती 2 अशा गोळ्या लागल्या। गोळीबारानंतर सागर मोहोळकरला सुरुवातीला जामखेडमधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण 5 गोळ्या लागल्यानं त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानं त्याला पुढे अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। पण त्यानंतर आज 5 मार्चला गुरुवारी सकाळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी पुणे येथील ससूनमध्ये हलवण्यात आलं। सागर मोहोळकर हा पैलवान असण्यासोबतच कुख्यात गुंडही होता। काही वर्षांपूर्वीच एका खून प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती। त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती, पण जेलमध्ये असतानाही त्याने एकावरती हल्ला केला होता, ज्याच्यामध्ये या दुसऱ्या आरोपीचा जीवही गेला होता। सागर मोहोळकरवरती 307 सोबतच अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत। मोहोळकर हा नशेच्या आहारी गेल्याचंही माहिती समोर येतोय। गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये सागरचा निलेश घायवळ सोबतचा वादही झाला होता आणि त्यानं कुस्तीचा फड सुरू असतानाच सगळ्यांसमोर घायवळच्या कानाखाली मारली होती। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंध्रुड येथे जत्रेदरम्यान आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये हा सगळा प्रकार घडला होता। त्यावेळी झालं असं की गावात 2 वेगवेगळे कुस्ती फड सुरू होते। यावेळी सागरने कुस्ती लावण्याची मागणी केली होती, मात्र आधीच नियोजित कुस्त्यांमुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली। त्यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या निलेश घायवळ सोबत त्याच्याशी वाद निर्माण झाले आणि सागरनं आखाडा सुरू असतानाच घायवळच्या कानाखाली मारली होती। काही दिवसांपूर्वी सागर मोहोळकर हा नाशिकच्या कारागृहातून तुरुंगवास भोगल्यानंतर त्याच्या जामिनावरती बाहेर आला होता। त्याच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यामध्ये एनसी सुद्धा दाखल केली होती। दरम्यान मोहोळकर कारागृहात सुटल्यानंतर तो दहशत पसरत असल्याचंही बोललं जात होतं। त्यामुळे सागरवरती गोळीबार हा टोळी युद्धातून झाला आहे का वैयक्तिक वाद आहे याचा शोध सध्या सुरू आहे, परंतु यासोबतच घायवळला कानाखाली मारल्याच्या प्रकरणाचा या गोळीबाराशी काही संबंध आहे का याच्याही अँगलनं पोलीस तपास करतायत। त्यामुळे आता सागरवरती हल्ला करणारा नेमका कोण याचा तपास सध्या सुरू आहे। सध्या सागरवरती गोळीबार करण्यात आलेल्या आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। त्यामुळे सागरवरती हल्ला करणारा मास्टरमाइंड नेमका कोण याची चर्चा सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।